वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ सुमो। आज आपण आलो आहोत वेल्स, यूकेच्या वेस्ट कोस्टवर एक शांत आणि सुंदर भागात। ॲबरस्टविथ नाव थोडं जड आहे, पण गोष्टी फारच हलक्या फुलक्या आणि अनुभवायला भारी आहेत। असं एक गाव जिथे अजूनही 100 वर्षापेक्षा जास्त जुनी स्टीम रेल्वे धावताना दिसते, जिथे एकाच जागी 3 वेगवेगळ्या काळातले पूल बांधले गेलेत आणि जिथे कॅसलच्या मोडत आलेल्या भिंती आजही इतिहास सांगतात, जिथे एका प्रोमेनाडवर चालताना तुमचं मन म्हणेल हा काहीतरी मूवी सेट वाटतोय। आणि त्या पायवाटावर एक छोटंसं पण युनिक ट्रेडिशन, किक द बार, इथल्या स्थानिक लोकांची एक गमतीशीर परंपरा आहे। शेवटपर्यंत नक्की बघा, आपण फाइंड आउट करूया। चला तर चालू करूया ॲबरस्टविथचा सफर। असेच अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। प्रोमेनाडच्या एका टोकाला आहे ॲबरस्टविथ कॅसल। 1277 मध्ये इंग्लिश साम्राज्याने वेल्श रिबिलियनचे उत्तर म्हणून हे कॅसल बांधलं। आज त्याचे केवळ अवशेष उरलेत, पण ते पाहताना लक्षात येते की हा केवळ इतिहास नाही, ही आठवण आहे ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराची। कशाप्रकारे संघर्ष झाले याची साक्षी देणारा हा किल्ला। कॅसलच्या शेजारी एक उंच स्मारक आहे, वॉर मेमोरियल, त्या जवानांच्या आठवणीसाठी जे वर्ल्ड वॉरमध्ये शहीद झालेत, ज्यांच्या नावाने समुद्राकडे पाहत उभं राहणं म्हणजे एक श्रद्धांजलीसारखं वाटतं। हे शहर थोडंसं झपाटलेलं आणि थोडंसं शांत। इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रोमेनाड, एक लांब पायवाट जी समुद्राच्या खांद्याला खांदा लावून चालते। एकीकडे समुद्र आणि प्रोमेनाड, जिथे लोक चालतात, सायकल चालवतात आणि शेवटी एका लोखंडी बारला किक करतात। होय, किक द बार, एक छोटंसं पण महत्त्वाचं ट्रेडिशन, एका दिवसाची शेवटी एक सिम्बॉलिक क्लोजर। तुमचा दिवस पूर्ण झाला, तुम्ही एफर्ट्स दिले, आता या बारला किक करा आणि चला घरी। ही गोष्ट छोटी आणि हार्मलेस वाटते, पण ती सांगते की इथले लोक रिच्युअल्स, रुटीन आणि पॉझिटिव्हिटीमध्ये विश्वास ठेवतात। मीही केलं आणि खरंच त्यामध्ये एक वेगळं समाधान होतं। ॲबरस्टविथमध्ये अजून एक गोष्ट आहे जी काळाच्या ओघात टिकून राहिली आहे, ती म्हणजे वेल ऑफ रिडॉन रेल्वे। 1902 पासून सुरू असलेली ही स्टीम रेल्वे अजूनही चालू आहे। आपण त्यात बसतो आणि आपण फक्त प्रवास करत नाही, आपण टाईम ट्रॅव्हल करतो। जणू काही काळाची चाके अजून थांबलीच नाही। या ट्रेनमध्ये प्रवास करताना समोरचे डोंगर, दर्या, झाडं, सगळं काही इतकं सिनेमॅटिक वाटतं की तुमच्या डोळ्यासमोर निसर्गाचं लाईव्ह पेंटिंग उभं राहतं। इथे आल्यावर एक मिनी स्वित्झर्लंडचा फील येतो। ही ट्रेन तुम्हाला घेऊन जाते डेव्हिल्स ब्रिजवर। डेव्हिल्स ब्रिज ही जागा इतकी गूढ आहे की इथे आले की सगळ्यांनाच प्रश्न पडतो, 3 ब्रिजेस एकमेकांवर कसे काय? म्हणतात एकदा एक म्हातारी बाई नदी पार करू शकत नव्हती, तेव्हा डेव्हिल म्हणजे सैतान आला आणि म्हणाला, मी पूल बांधतो, पण पहिल्यांदा जो पार करेल त्याचा आत्मा माझा। त्या बाईने हुशारीने तिचा कुत्रा अगोदर पाठवला आणि डेव्हिल चकला गेला। आजही तो पहिला पूल इथे आहे। ब्रिजच्या खाली आहे एक धबधबा, जिथे पाण्याचा आवाज आणि झाडांची सळसळ याचं एक सुंदर कॉम्बिनेशन तयार होतं। त्याच्यावर अजून 2 पूल आले, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या इंजिनिअरिंग स्टाईलमध्ये। ही एक जागा आहे जिथे आर्किटेक्चर, मिथ आणि हिस्ट्री एकत्र भेटतात। आज त्या जागेचं नाव आहे डेव्हिल्स ब्रिज। ॲबरस्टविथमध्ये अजून एक खास ठिकाण आहे, नॅशनल लायब्ररी ऑफ वेल्स। ही यूकेमधली एक मोठी आणि महत्त्वाची लायब्ररी आहे। इथे काही अतिशय मौल्यवान गोष्टी आहेत, ब्रिटिश इंडियामधील आर्चिव्स, जुने मॅप्स, राजकालीन नोंदी। इतकंच नाही तर इथली ॲबरस्टविथ युनिव्हर्सिटी ही 1872 स्थापन झालेली एक मिशनऱ्याची ट्रेनिंग हब म्हणून ओळखली जायची। अनेक मिशनरी याच जागेवरून भारताच्या ईशान्य भागात गेले, मिझोराम, मेघालया, जिथे ते शिक्षण, धर्म, संस्कृतीसोबत अनेक गोष्टी घडवत गेले। ॲबरस्टविथ एकदम वेगळं आहे। हे गाव लहान आहे, पण त्याच्या प्रत्येक वळणावर एक नवीन गोष्ट सांगणं आहे। कधी प्रोमेनाडवरचा सी ब्रिज, कधी कॅसलमधली गूढ शांत वातावरण, कधी स्टीम रेल्वेचा नॉस्टॅल्जिक आवाज आणि कधी 3 पुलांच्या दंतकथांमधलं थ्रिल। ॲबरस्टविथ तुम्हाला जपायला भाग पाडतो। हा होता माझा ॲबरस्टविथचा सफर।
तुम्हाला या गावातलं सगळ्यात वेगळं आणि लक्षात राहील अशी गोष्ट कोणती वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच अनोख्या ठिकाणांसाठी जिथे प्रवास फक्त फिरण्यासाठी नसतो तर काहीतरी जाणवण्यासाठी असतो, सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ सुमो.